नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 अंतर्गत मे महिन्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे महिन्यातील महत्त्वाच्या 350 प्लस वन लाइनर क्वेश्चनचा समावेश केलेला आहे। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल त्यांनी आपल्या स्पर्धा अभ्यास ॲपला भेट द्या, यावरती आपण पीडीएफ अपलोड करत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी। तर आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी। तर त्याने 35 चेंडूत शतक केलेले आहे। तसेच T20 मध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाजी ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी। राजस्थान रॉयल्स कडून खेळत आहे वैभव सूर्यवंशी। तसेच मॅन ऑफ द मॅच जिंकणाराही सर्वात तरुण खेळाडू आहे वैभव सूर्यवंशी। नेक्स्ट आहे, 1 मे 2025 रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? देवेन भारती यांची। भारताचा योग योद्धा म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? स्मिता कुमारी यांना घोषित करण्यात आलेले आहे भारताचा योग योद्धा। स्मिता कुमारी या अदानी ग्रुपच्या योग प्रशिक्षक आहेत। तसेच त्यांनी 2दा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेली आहे। भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण बनले आहेत? नर्मदेश्वर तिवारी हे भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत। तर हवाई दल प्रमुख कोण आहेत बघा सध्याचे? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग। नेक्स्ट आहे, कोपा डेल रे कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, कोपा डेल रे कप हा फुटबॉलशी संबंधित कप आहे। तर 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? FC बार्सिलोना या टीमने जिंकलेले आहे। उपविजेता राहिलेला आहे रिअल माद्रिद हा संघ। एप्रिल 2025 मध्ये ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रेंच नागरी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पायल कपाडिया यांना देण्यात आलेला आहे हा फ्रेंच सरकारचा पुरस्कार। 29 एप्रिल 2025 रोजी भारताची ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम कोणी सुरू केली? प्रल्हाद जोशी यांनी सुरू केलेली आहे। एप्रिल 2025 मध्ये आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याणातील अपवादात्मक योगदानाबद्दल फिजी या देशाने कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे? मधुसूदन साई यांना देण्यात आलेला आहे। तर मधुसूदन साई हे श्री सत्य साई संजीवनी बाल रुग्णालयाची यांनी स्थापना केलेली आहे। तर या रुग्णालयामुळे फिजीतील लहान बालकांना याचा फायदा झालेला आहे, त्याच सन्मानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। 17व्या TCS वर्ल्ड 10K बेंगळुरू 2025 शर्यतीतील आंतरराष्ट्रीय एलिट पुरुष स्पर्धा कोणी जिंकली? जोशुआ चेप्टेगी यांनी जिंकलेला आहे, युगांडाचा खेळाडू आहे तो। तर महिला गटामध्ये सारा चेलांगट युगांडा हिने जिंकलेली आहे ही स्पर्धा। अभिषेक पाल आणि संजीवनी जाधव यांनी TCS वर्ल्ड 10K बेंगळुरू 2025 मध्ये अनुक्रमे इंडियन एलिट पुरुष आणि महिला शर्यती जिंकलेल्या आहेत। एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने 10G ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले आहे? या प्रश्नाचे बघा उत्तर आहे चीन। तर 10G म्हणजे इथं गिगावॅट असं लॉंग फॉर्म होतो 10G चा। तर हे जे 10G ब्रॉडबँड आहे हे कोणी सुरू केलेले आहे? तर चीन या देशाने सुरू केलेली आहे। एप्रिल 2025 मध्ये भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी कोणत्या देशाला पाठवली आहे? फिलिपिन्स या देशाला पाठवलेली आहे। ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या आयातीसाठी भारतासोबत करार करणारा फिलिपिन्स हा पहिला देश ठरलेला आहे। कॅरोलाईन स्टेपानिक हिच्या नावावर 48 तास सलग 149 किलोमीटर पोहण्याचा विक्रम आहे। ती कोणत्या देशाची आहे? तर पोलंड या देशाची आहे ती। एप्रिल 2025 मध्ये जागतिक सामाजिक अहवाल 2025 कोणी प्रकाशित केला आहे? संयुक्त राष्ट्रांनी प्रकाशित केलेला आहे। 2025 च्या आशियाई योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे पदक तालिकेत कोणते स्थान आहे? पहिले स्थान आहे। तर या स्पर्धेत भारताने एकूण 87 पदके जिंकलेली आहेत, त्यामध्ये 83 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकांचा समावेश आहे।
23 एप्रिल 2025 रोजी MGS नारायणन यांचे निधन झाले. ते कोण होते? तर इतिहासकार होते. अलीकडेच चर्चेत आलेले सचेत ॲप कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेने सचेत हे ॲप विकसित केलेले आहे. तर हे सचेत हे ॲप आहे हे वादळ किंवा पाऊस यासारख्या विविध घटनांची माहिती देतो. तर हे जे ॲप आहे हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने तयार केलेले आहे. तर हे जे ॲप आहे हे 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे भारतामध्ये. भारत आणि कोणत्या देशाने 26 राफेल मरीन विमानांसाठी करार केला आहे? तर भारत आणि फ्रान्स या देशांनी हा 26 राफेल विमानांसाठी करार केलेला आहे. हा जो करार आहे हा 63,000 कोटी रुपयांचा आहे. एप्रिल 2025 मध्ये भारतात 5वी सागरी जनगणना कोठून सुरू करण्यात आली आहे? मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली. 1 मे 2025 रोजी संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सुजाता चतुर्वेदी यांची. 21 एप्रिल 2025 रोजी भारतीय महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेत सक्षम करण्यासाठी AI किरण कोणी सुरू केले आहे? कीर्तिका रेड्डी यांनी सुरू केलेले आहे. तर कीर्तिका रेड्डी या वेरिक्स या कंपनीच्या CEO आणि सहसंस्थापक आहेत. एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख कोण बनले आहेत? आलोक जोशी हे बनलेले आहेत. 28 एप्रिल 2025 रोजी कोणत्या कंपनीने कुइपर उपग्रह प्रक्षेपित केला आहे? अमेझॉननं हा कुइपर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. याचा उद्देश आहे हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करणे. एप्रिल 2025 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत? खुनियिंग पटामा लिसदत्रुकुल हे बनलेले आहेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष. तसेच ते थायलंडच्या बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? 3 मे रोजी साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे ब्रेव्ह न्यू वर्ल्डमध्ये रिपोर्टिंग, प्रेस स्वातंत्र्य आणि माध्यमांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? मिश्र मार्शल आर्ट्सचा. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये त्रिपुरातील कोकबोरोक भाषेचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे? 8वी अनुसूची. 8व्या अनुसूचीमध्ये सध्या 22 भाषांचा समावेश आहे. कोणत्या विमानतळाला ग्रीन इनिशिएटिव्हसाठी 2025 चा प्लॅटिनम पुरस्कार मिळाला आहे? हुबळी विमानतळाला मिळालेला आहे हा पुरस्कार. पहिली आशियाई अंडर 15 आणि अंडर 17 आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? अम्मान जॉर्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. तर यामध्ये बघा 1 एप्रिल 1 मे 2025 या कालावधीमध्ये हे आयोजित करण्यात आले. भारताने यामध्ये 15 सुवर्ण, 6 रौप्य आणि 22 कांस्य असे एकूण 43 पदके जिंकून एकूण पदक तालिकेत 3रे स्थान पटकावले आहे. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? बटमुक नुवान संदेश मंगोलिया, सेमिया गर्बी ट्युनिशिया, कार्लोस मालो मोलिना कॅनरी बेटे, लॉरेन एलन युनायटेड स्टेट्स, मारिलूज कॅनाक्वेरे मुरायारी पेरू, बेस जानागुरी अल्बेनिया, ओल्सिनिका अल्बेनिया. तर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2025. भारताने कोणत्या आजाराची तपासणी करण्यासाठी पहिले स्वदेशी मानवी पॅपिलोना व्हायरस चाचणी किट लॉन्च केले आहे? गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग. एप्रिल 2025 मध्ये सीबीआयने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत जागतिक बाल लैंगिक शोषण नेटवर्क विरुद्ध कारवाई केली आहे? ऑपरेशन हॉक अंतर्गत. तर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन हॉकच्या गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन करण्यात आलेले आहे. भारतातील पहिला तरंगता स्नानघाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल? अयोध्येमध्ये बांधला जाईल हा भारतातील पहिला तरंगता स्नानघाट. मिशन अमृत सरोवर अंतर्गत भारतात 68,000हून अधिक अमृत सरोवर बांधण्यात आले आहेत. हे अभियान कधी सुरू झाले? 2022 मध्ये सुरू झालेले आहे मिशन अमृत. 28 एप्रिल 2025 रोजी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आयुष्यमान वय वंदना योजना सुरू केली आहे? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेली आहे.
70 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना 10 लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य उपचार दिले जातील। तर बघा, प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना या अंतर्गत केंद्र सरकारकडून 5 लाख रुपये आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाकडून 5 लाख रुपये असे मिळून एकूण 10 लाख रुपयांचे मोफत आरोग्य उपचार दिले जाणार आहेत। नेक्स्ट आहे, स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकार पहिल्यांदाच जातीय जनगणना करणार आहे। ही जनगणना भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत केली जाते? तर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केली जाते। टाइम्स हायर एज्युकेशन एशियन युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये भारतातील कोणत्या विद्यापीठाला सर्वोत्तम भारतीय विद्यापीठ म्हणून स्थान देण्यात आले आहे? तर IISc बंगळुरू या विद्यापीठाला भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून स्थान देण्यात आलेले आहे। तर चीनमधील स्निह्वा विद्यापीठ हे आशियामध्ये प्रथम क्रमांकावर आहे। रामानुजन अ जर्नी ऑफ अ ग्रेट मॅथेमॅटिशियन या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अरुण सिंघल आणि देवेंद्र कुमार शर्मा। कोणत्या राज्यात स्थित केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियातील पहिले विमानतळ बनले आहे ज्याला लेव्हल 5 कार्बन मान्यता मिळाली आहे? कर्नाटक, बेंगळुरू। जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली। कालावधी होता 1 ते 4 मे 2025 दरम्यान। भारतातील कोणत्या राज्यात आफ्रिकन स्वाईन फिवरचा प्रादुर्भाव झाला आहे? मिझोराम या राज्यामध्ये। नमामि गंगे मिशन अंतर्गत लाल मुकुट घातलेले कासव 30 वर्षांनी कोणत्या नदीत परत सोडण्यात आले आहे? गंगा नदीमध्ये सोडण्यात आलेले आहे। WTT स्पर्धक ट्युनिस 2025 मध्ये कोणत्या जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे? मानुषा आणि दिया चितळे। महिला एकेरी विजेता राहिलेली आहे मिवा हरिमोटो जपान। पुरुष एकेरी विजेता आहे फेलिक्स लेब्रान फ्रान्स। आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो? 1 मे। महाराष्ट्र दिनही आपला 1 मे रोजी साजरा केला जातो। अरेबियन ट्रॅव्हल मार्केटची 32वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? दुबई, UAE। 28 एप्रिल ते 1 मे 2025 दरम्यान ही मार्केटचे आयोजन करण्यात आले। थीम होते जागतिक प्रवास वाढीव कनेक्टिव्हिटीद्वारे भविष्यातील पर्यटनाचा विकास। अरेबियन ट्रॅव्हल मार्केट दुबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली। आवृत्ती होती 32वी। एप्रिल 2025 मध्ये कोणत्या राज्याला PM मित्र टेक्सटाईल पार्कसाठी मान्यता मिळाली आहे? मध्य प्रदेश राज्याला। जगातील सर्वात मोठ्या मधुबनी पेंटिंग बनवण्याचा गिनीज रेकॉर्ड कोणत्या राज्यात करण्यात आला आहे? बिहार या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे। 27 एप्रिल 2025 रोजी पटना, बिहार या ठिकाणी हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यात आला जगातील सर्वात मोठ्या मधुबनी पेंटिंगचा। जागतिक बँकेने एप्रिल 2025 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला आहे। त्यानुसार गेल्या 10 वर्षात किती भारतीयांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे? 17.1 कोटी। बियॉन्ड द कोर्टरूम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? फली सॅम नरिमन यांनी लिहिलेले आहे पुस्तक बियॉन्ड द कोर्टरूम। कोणत्या देशाने माउंट एव्हरेस्टवर नवीन गिर्यारोहण नियम लागू केले आहेत? नेपाळ या देशाने। 26 एप्रिल 2025 रोजी कोणत्या देशात शाहिद राजाई बंदरात स्फोट झाला ज्यामध्ये सुमारे 70 लोकांचा मृत्यू झाला? इराण या देशामध्ये। इराणने 28 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला होता। मे 2025 मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रकाश मगदुम। राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बघा कोणाची नियुक्ती? प्रकाश मगदुम यांची। भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी चिनाब नदीचे पाणी कोणत्या धरणातून थांबवले आहे? बागलिहार धरण। जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तेलंगणा राज्यामध्ये। हैदराबादमधील कान्हा शांती वनम येथे जगातील पहिल्या ऊर्जा संप्रेषण उद्यान बाबूजी वनमचे उद्घाटन झाले। बघा जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन पार्कचे उद्घाटन तेलंगणा राज्यातील हैदराबादमधील कान्हा शांती वनम येथे। याचे नाव काय आहे? बाबूजी वनम। नेक्स्ट आहे मे 2025 मध्ये स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाणाची कोणी यशस्वी चाचणी घेतली आहे?
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDOने ही जी चाचणी आहे हे मध्य प्रदेशातील शिवपूर या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। मे 2025 मध्ये रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी जागतिक बँकेच्या गुंतवणूक प्रयोगशाळेत भारतातील कोणाचा समावेश करण्यात आला आहे? सुनील भारती मित्तल यांचा। तर सुनील भारती मित्तल हे भारती एंटरप्राइजेसचे अध्यक्ष आहेत। त्यांच्याबरोबरच अलिको डांगोटे, डांगोटे ग्रुप, मार्क होम्प्लामेजियम, हयात हॉटेल्स आणि बिल अँडरसन बेअर एजी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कलिंगा सुपर कप 2025 कोणी जिंकला आहे? FC गोवा या संघाने जिंकलेला आहे आणि उपविजेता राहिलेला आहे जमशेदपूर FC। 2025च्या माद्रिद ओपन टेनिसमध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? कॅस्पर रूड यांनी जिंकलेले आहे आणि महिला एकेरीचे विजेतेपद आर्याना सबालेंका बेलारूस हिने जिंकलेले आहे। भारतातील तिसरी क्षेपणास्त्र चाचणी श्रेणी कोणत्या ठिकाणी स्थापन केली जात आहे? नागलंका, आंध्र प्रदेश। 2024-25 हंगामासाठी AIFFने कोणाला सर्वोत्तम पुरुष फुटबॉल खेळाडू म्हणून घोषित केले आहे? सुभाशिष बोस या खेळाडूला। पुढील शैक्षणिक वर्षापासून कोणत्या देशाने सरकारी शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य केला आहे? UAE या देशाने हा कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय अनिवार्य केलेला आहे। भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग ATM कोठे बसवण्यात आले आहे? हैदराबाद या ठिकाणी। तर या ATMद्वारे सोने खरेदी आणि विक्री करण्यात येते। भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग ATM आहे हे हैदराबाद या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे। जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 151 क्रमांक आहे। जारीकर्ता आहे पॅरिस स्थित आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स आणि नॉर्वे सलग 7व्या वर्षी या यादीत अव्वल स्थानावर आलेला आहे आणि भारताचा क्रमांक आहे 151वा। 3 मे 2025 रोजी शिवानंद स्वामी यांचे निधन झाले। ते कोण होते? योग गुरु होते। वयाच्या 128व्या वर्षी त्यांचे वाराणसी या ठिकाणी निधन झालेले आहे। कोणत्या देशाने 2025चा सुधीरमन कप जिंकलेला आहे? सुधीरमन कप हा बॅडमिंटनशी संबंधित कप आहे। तर 2025चा सुधीरमन कप कोणी जिंकला? चीन या देशाने जिंकलेला आहे। उपविजेता राहिलेला आहे दक्षिण कोरिया। मे 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मंडळावर भारताने कोणाची तात्पुरती संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? परमेश्वरन अय्यर यांची। मे 2025 मध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या 12 सदस्यीय पथकाने कोणत्या पर्वत शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे? माउंट मकालू या ठिकाणी। जिनोम संपादित भारताच्या जाती विकसित करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? भारत हा देश बनलेला आहे। तर भारताने DRR तांदूळ 100 कमला आणि पुसा DST तांदूळ 1 या 2 जाती विकसित केलेल्या आहेत। भारताने आपल्या सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी कोणत्या देशाला $200 दशलक्ष कर्ज देण्याचे मान्य केले आहे? अंगोला देशाला। आंतरराष्ट्रीय सौर आघाडी फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा अंगोला हा जगातील 123वा देश बनला आहे। मे 2025 मध्ये कोणत्या राज्याने भारतातील पहिली AI चालित रिअल टाइम वन चेतावणी प्रणाली सुरू केली आहे? मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे भारतातील पहिली AI चालित रिअल टाइम वन चेतावणी। 3 मे 2025 रोजी पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले। पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषद 2025 चे आयोजन। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एप्रिल 2025 जागतिक आर्थिक दृष्टिकोनात भारताला कोणते स्थान मिळाले आहे? 4थे स्थान मिळालेले आहे। पहिले 3 देश आहेत अमेरिका, चीन आणि जर्मनी। बर्कशायर हॅथवेचे प्रतिष्ठित गुंतवणूकदार आणि CEO कोण आहेत, ज्यांनी 2025 च्या अखेरीस निवृत्त होण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे? वॉरेन बफेट यांनी निवृत्त होण्याचा इरादा जाहीर केलेला आहे 2025 च्या अखेरीस। तर त्यांच्या जागी ग्रेग एबेल यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली आहे। अँथनी अल्बानीज पुन्हा कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? ऑस्ट्रेलिया देशाचे। कोणत्या राज्य सरकारने 5 मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून घोषित केला आहे?
तमिळनाडू सरकारने केलेला आहे बघा 5 मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून घोषित केलेला आहे. जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र. 2025-26 साठी अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजय जयस्वाल यांची. भाजप खासदार आहेत तर त्यांची अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2025 मध्ये जागतिक अस्थमा दिन कधी साजरा करण्यात आला? 6 मे रोजी. थीम आहे सर्वांसाठी श्वासाद्वारे घेतलेले उपचार उपलब्ध करा. मराठा योद्धा रघुजी भोसले यांची तलवार भारतात कोठून परत आणली आहे? लंडनहून. मे 2025 मध्ये वेसाक उत्सवासाठी भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष कोणत्या देशात पाठवण्यात आले आहेत? व्हिएतनाम या देशामध्ये पाठवण्यात आलेले आहेत. सिप्रीने प्रसिद्ध केलेल्या जागतिक लष्करी खर्चातील ट्रेंड 2024 अहवालात भारताचे स्थान कोणते आहे? 5वे स्थान आहे. बघा, लष्करी खर्चामध्ये भारताचे स्थान 5वे आहे. पहिले 4 देश आहेत अमेरिका, चीन, रशिया आणि जर्मनी. 1 जून पासून कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर महिलांना बंदी घातली आहे? ब्रिटन या देशाने. कोणत्या शहराने भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केले आहेत? गाझियाबाद, उत्तर प्रदेश. केअरेज स्टेट रँकिंग रिपोर्ट 2025 मध्ये कोणते राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य बनले आहे? महाराष्ट्र राज्य बनलेले आहे. कमलाप्रसाद बिसेसर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? त्रिनिदाद आणि टोबॅगो. मे 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? माईक वॉल्टर्स यांची. दिल्लीत उपेंद्रनाथ ब्रह्मा यांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. ते कोणत्या जमातीचे होते? बोडो या जमातीचे होते. एप्रिल 2025 मध्ये यूट्यूब इंडियासाठी कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? गुंजन सोनी यांची. सिप्रीने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार 2025 मध्ये सक्रिय लष्करी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे? 2रा क्रमांक आहे बघा, सक्रिय लष्करी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. आणि खर्चाच्या बाबतीत 5वा क्रमांक होता आणि सक्रिय लष्करी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 2रा क्रमांक आहे. तर भारतामध्ये 14,55,550 सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत. तर यामध्ये चीन पहिल्या क्रमांकावरती आहे. चीनमध्ये 20,35,000 सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत. मे 2025 मध्ये लॉरेन्स वोंग कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? सिंगापूरचे. मे 2025 मध्ये बौद्धिक संपदा हक्कांच्या संरक्षणासाठी कोणत्या देशाने भारताला प्राधान्य यादीत ठेवले आहे? अमेरिका या देशाने ठेवलेले आहे. लकुंडी स्मारक कोणत्या राज्यात आहे ज्याला युनेस्कोच्या अंतरिम यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. तर लकुंडी स्मारके आणि चालुक्य काळातील मंदिरे यांचा युनेस्कोच्या अंतरिम यादीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. शिलाँग सिल्चर ग्रीनफील्ड कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या 2 राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी बांधला जात आहे? मेघालय आणि आसाम या राज्यातील. सिक्युअर प्रकल्प कोणत्या देशाचा उपक्रम आहे? युनायटेड किंगडमचा. भारतीय लष्कराने कोणत्या देशातील दहशतवादी संघटनांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे? पाकिस्तान विरुद्ध. 6 आणि 7 मे या दरम्यान हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले पाकिस्तानमधील दहशतवाद संघटनांविरुद्ध. मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 130वा क्रमांक आहे. पहिला क्रमांक आहे आइसलँडचा आणि शेवटचा म्हणजेच 193वा क्रमांक आहे दक्षिण सुदानचा. लिंग समानता निर्देशांकात भारत 193 देशांपैकी 102 या स्थानावर पोहोचला आहे. मे 2025 मध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती काळ वाढवण्यात आला आहे? 1 वर्षासाठी. मे 2025 मध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंग उपक्रम कोणी सुरू केला आहे? दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेला आहे. भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयान कधी प्रक्षेपित करण्यात येणार आहे? 2027 मध्ये. अलीकडेच चर्चेत आलेला पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो? पत्रकारितेसाठी दिला जातो.
अर्जन सिंग मेमोरियल हॉकी स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? भारतीय रेल्वेने जिंकलेली आहे. उपविजेता राहिलेला आहे रेल कोच फॅक्टरी कपूरथला. नेक्स्ट आहे आधुनिक स्टील्थ युद्धनौका तमाल कोणत्या देशाकडून भारताला मिळणार आहे? रशियाकडून. 12वी जागतिक अंतराळ संशोधन परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी होता 7 ते 9 मे 2025. थीम होते नवीन जगापर्यंत पोहोचणे अवकाश संशोधन पुनर्जागरण. 6 मे 2025 रोजी भारताने कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करार केला आहे? ब्रिटन सोबत. ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर कोणत्या राज्यात खोदण्यात आली आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. फ्रेडरिक मर्ज कोणत्या देशाचे नवे चान्सलर बनले आहेत? जर्मनी. आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? सिंगापूरमध्ये. कालावधी होता 6 ते 8 मे 2025 दरम्यान. भारतीय सर्वेक्षणानुसार भारताच्या किनारपट्टीची अधिकृत लांबी किती झाली आहे? 11,098.81 किलोमीटर. महाराष्ट्रात अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे बांधण्यात येणार आहे? चोंडी अहिल्यानगर. चोंडी हे अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान आहे, तर या ठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे. मे 2025 मध्ये कोणत्या राज्याने भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर क्रिएटर लँड सुरू करण्याची घोषणा केली आहे? आंध्र प्रदेशने. दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? वैष्णवी राठोर यांना. अमरनाथ यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन शिवा. 3 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान हे ऑपरेशन शिवा राबवण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे 4 ते 10 मे दरम्यान मालदीवमध्ये झालेल्या HADR सरावात कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने भाग घेतला आहे? INS शारदा. तर बघा हे मालदीव मधील माफिला फुशी ॲटोल या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले होते, तर यामध्ये भारतीय नौदलाचे INS शारदा हे जहाज सहभागी झालेले आहे. याचे उद्दिष्ट होते आपत्तीच्या वेळी समन्वय आणि जलद प्रतिसाद देण्याची क्षमता बळकट करणे. नेक्स्ट आहे मे 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक वय प्रतिरोधक शहरांच्या नेटवर्कमध्ये कोणते शहर सामील झाले आहे? कोझिकोड. मे 2025 मध्ये कोणत्या देशाने भारताला हॉक आय 360 तंत्रज्ञान देण्यास मान्यता दिली आहे? अमेरिकेने. महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने कोणत्या राज्य सरकारने आदिशक्ती अभियान सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले आहे. परदेशी विद्यापीठांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ कॅम्पस कोणत्या शहरात बांधले जाईल? मुंबईमध्ये. भारतातील पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉरमध्ये मध्य प्रदेश सोबत कोणते राज्य सामील होणार आहे? राजस्थान. घासेम बसीर हे घन इंधनयुक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? इराण या देशाने विकसित केलेले आहे. 8 मे 2025 रोजी भारत आणि कोणत्या देशादरम्यान व्यापक आर्थिक भागीदारी करार याच्या संदर्भ अटींवर स्वाक्षरी करण्यात आली? चिली. नेक्स्ट आहे मे 2025 मध्ये सलीम बिन ब्रिक कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? येमेन. भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका अर्नाला कोठे बांधली गेली आहे? L&T शिपयार्ड लिमिटेडने. 9 मे 2025 रोजी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला किती वर्ष पूर्ण झाली? 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? 8 मे रोजी. 2025 ची 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? हैदराबाद या ठिकाणी. SAFF अंडर 19 चॅम्पियनशिप 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली? अरुणाचल प्रदेश. 7 मे 2025 रोजी देशातील किती ठिकाणी युद्धाचे सायरन वाजवण्यात आले? 244 ठिकाणी. व्हिएतनाममधील हो ची मिन सिटी येथे आयोजित 2025 च्या संयुक्त राष्ट्रांच्या वेसाक दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? किरेन रिजिजू यांनी. हा जो समारंभ होता हा 6 ते 8 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला. रम्मान महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो?
उत्तराखंड राज्यात. ख्रिश्चन धर्माचे सर्वात मोठे धार्मिक नेते पोप लिओ 14 हे कोणत्या देशाचे आहेत? अमेरिका. 5 मे 2025 रोजी लुईस गॅल्वन हे कोणत्या देशाचे फुटबॉलपटू होते ज्यांचे निधन झाले? अर्जेंटिना. जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो? 7 मे. थीम आहे रिले अराउंड द वर्ल्ड चॅलेंज. जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन निर्माता देश कोणता बनला आहे? भारत. भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? भूषण रामकृष्ण गवई यांची. तर त्यांनी 14 मे 2025 रोजी पदभार स्वीकारलेला आहे. ते भारताचे 52वे सरन्यायाधीश आहेत भूषण रामकृष्ण गवई. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने कोणता दिवस आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला आहे? 23 सप्टेंबर. CCI बिलियर्ड चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली आहे? पंकज अडवाणी यांनी. उपविजेता आहे ध्रुव सितवाल. सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती बनली आहे? दिल्ली. मे 2025 मध्ये अनिता आनंद कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्री बनले आहेत? कॅनडा. मे 2025 मध्ये राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष कोण बनले आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत. मे 2025 मध्ये कोणाला देशाने जगातील पहिली राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी पर्यटन पेमेंट प्रणाली सुरू केली आहे? कोणत्या देशाने सुरू केलेले बघा? भूतान या देशाने. मिस वर्ल्ड फेस्टिवल 2025 मध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? अभिनेता सोनू सूद यांना. 13 मे 2025 रोजी भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन केलर. बघा पाकिस्तानमध्ये केलेले आहे ते ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान विरुद्ध आणि भारतातील म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद ऑपरेशन केलर. मे 2025 मध्ये पंडित लखमीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? हरियाणा राज्यामध्ये. या योजनेअंतर्गत पात्र कलाकारांना सरकारकडून आर्थिक मदत म्हणून दरमहा 10,000 रुपये मानधन मिळणार आहे. 2025 चा युनेस्को गुइलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ला प्रेसला. तर ला प्रेस हे निकराग्वाचा प्रेस आहे तर यांना युनेस्को गुइलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. मे 2025 मध्ये सार्वजनिक लेखा समिती याचे अध्यक्ष कोण बनले आहेत? के.सी. वेणुगोपाल. नेक्स्ट आहे बघा के.सी. वेणुगोपाल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. भारतातील पहिले वेस्ट टू वाईल्ड लाईफ पार्क कोणत्या शहरात बांधले जाणार आहे? नोएडा. तर या पार्कचे नाव असणार आहे नोएडा जंगल ट्रेल. मे 2025 मध्ये कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बन्यान अल मसून सुरू केले आहे? पाकिस्तानने. देशातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कोठे उभारला जाईल? जेवर उत्तर प्रदेश. वीर रथ पार्क कोठे उभारला जाईल? नोएडा उत्तर प्रदेश. मे 2025 मध्ये निधन झालेले डॉक्टर सुभन्ना अय्यप्पन कोण होते? भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी प्रमुख. मे 2025 मध्ये कोणत्या राज्याने संरक्षण कर्मचाऱ्यांना मालमत्ता करात सूट दिली आहे? आंध्र प्रदेशने सुरू केलेली आहे बघा. कशासाठी? तर जे लष्करामध्ये आहेत किंवा संरक्षण कर्मचारी आहेत त्यांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते शहर बनले आहे? इंदोर. PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू द इयर्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? हिमांशु राय यांनी. भारतातील कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात जगात सर्वाधिक हिमबिबट्या आढळल्या आहेत? लडाख. 477 हिमबिबट्या आढळल्या आहेत लडाख या केंद्रशासित प्रदेशात. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कधी साजरा केला जातो? 15 मे रोजी. अलीकडेच कोणत्या राज्यात त्रिशूर पूरम उत्सव साजरा करण्यात आला? केरळ. मे 2025 मध्ये स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? केरळ राज्यामध्ये. या योजनेचा उद्देश आहे राज्याच्या शिक्षण प्रणाली आणि अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरित मुलांना समाविष्ट करणे. ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2025 हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने. वर्ल्ड लॉ काँग्रेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण बनले आहेत? भुवन रिभू.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 11 मे रोजी. तर याची थीम आहे नवक्रमाद्वारे शाश्वत भविष्याचे सशक्तीकरण. इटली येथे झालेल्या आशियाई विकास बँकेच्या 58व्या वार्षिक बोर्ड ऑफ गव्हर्नर्स बैठकीला कोण उपस्थित राहिले? निर्मला सीतारामन. तर ही जी बैठक आहे ही 5 ते 7 मे 2025 दरम्यान इटलीतील मिलान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. मे 2025 मध्ये कोणत्या राज्यातील रंगचेहरा गाव सौर ऊर्जा आणि सुरक्षित पाण्याची सुविधा असलेले पहिले हरित गाव बनले आहे? त्रिपुरा. देशातील पहिले 3 नॅनोमीटर चिप डिझाईन सेंटर कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? नोएडा आणि बेंगळुरू या शहरामध्ये. सोंगर ड्रोन हे कोणत्या देशाने विकसित केलेले सशस्त्र मानवरहित हवाई प्रणाली आहे? तुर्कीने विकसित केलेली आहे ही सोंगर ड्रोन. मे 2025 मध्ये कोणत्या शहरात बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे? नवी दिल्लीमध्ये. जगातील सर्वात लांब केळी मुसा इंडामेनिन्स कोणत्या ठिकाणी सापडली आहे? अंदमान निकोबार. हारोप ड्रोन कोणत्या देशाने विकसित केला आहे? इस्रायल. सांगरी हे कोणत्या राज्यातील आहे ज्याला अलीकडेच GI टॅग देण्यात आला आहे? राजस्थान. 9 मे 2025 रोजी उत्तर प्रदेश सरकारने UP ॲग्रीस आणि AI प्रज्ञा नावाचे 2 उपक्रम कोणाच्या सहकार्याने सुरू केले आहेत? जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केलेले आहेत. PL-15 ज्याला थंडरबोल्ट 15 म्हणून ओळखले जाते, हे कोणत्या देशाने विकसित केलेले एक लांब पल्ल्याचे दृश्यमान पलीकडे असलेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे? चीन या देशाने तयार केलेले आहे पाकिस्तानसाठी. मे 2025 मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? विराट कोहली आणि रोहित शर्मा. मे 2025 मध्ये IMFने पाकिस्तानसाठी किती रकमेची आर्थिक मदत मंजूर केली आहे? 2.3 अब्ज डॉलर. भारताचा 86वा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर कोण बनला आहे? LR श्रीहरी. 13 मे 2025 रोजी कोणत्या राज्य सरकारने कृत्रिम वाळू धोरण सुरू केले आहे? महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेले आहे. मे 2015 मध्ये भारताने स्वदेशी ड्रोन विरोधी प्रणाली भार्गवस्त्रची यशस्वी चाचणी घेतली आहे. ते कोणत्या कंपनीने बनवले आहे? सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने. ओडिसातील गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये याची चाचणी घेण्यात आली. मे 2025 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत? अजय कुमार. आंतरराष्ट्रीय बुद्ध शांती पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? डॉक्टर मुस्तफा युसुफ अली गोम. दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हिना खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसिडर. मे 2025 मध्ये पाकिस्तानच्या कोणत्या प्रदेशातील लोकांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केले आहे? बलुचिस्तान. मे 2025 मध्ये भारतीय सैन्याने नीरज चोप्रा यांना कोणत्या पदावर बढती दिली आहे? लेफ्टनंट कर्नल. विन द बॅटल ऑफ युअर माइंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रीता राममूर्ती गुप्ता. अदानी ग्रुपने कोणत्या राज्यात खाणकामासाठी भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रॅक लॉन्च केला आहे? छत्तीसगड. 15 मे 2025 रोजी भारत समावेशक शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी. मे 2025 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने कोणत्या देशाच्या इनोनी विद्यापीठासोबतचा करार रद्द केला आहे? तुर्की या देशातील इनोनी या विद्यापीठासोबतचा करार JNU ने रद्द केलेला आहे. मे 2025 मध्ये ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड केमिस्ट्री इंडस्ट्रीचे अध्यक्ष कोण बनले आहेत? ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचे अध्यक्ष कोण बनले आहेत? हरवंश चावला. जगातील पहिला व्यावसायिक स्तरावरील ई-मिथेनॉल प्लांट कोणत्या देशात सुरू झाला आहे? डेन्मार्क या देशामध्ये. नमुना नोंदणी प्रणाली अहवाल 2021 नुसार भारताचा एकूण प्रजनन दर किती आहे? 2.0. मे 2025 मध्ये कोणता देश युनेस्को पासून वेगळा झाला आहे? निकाराग्वा. मे 2025 मध्ये भारत सरकारने कोणत्या कार्यक्रमांतर्गत चिप आधारित पासपोर्ट सुरू केले आहेत? पासपोर्ट सेवा कार्यक्रम 2.0.
एप्रिल 2025 साठी आयसीसी पुरुष खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? मेहदी हसन मिराज बांगलादेश आणि महिला खेळाडू कॅथरीन ब्राइस स्कॉटलंड. 10 मे 2025 रोजी ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी मध्य प्रदेश आणि कोणत्या राज्यादरम्यान करार झाला आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. श्रीलंकेत झालेल्या 2025च्या त्रिकोणी महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय त्रिकोणी मालिका कोणी जिंकली आहे? भारताने. उपविजेता राहिलेला आहे श्रीलंका. तिसरा देश होता दक्षिण आफ्रिका. डॉक्टर मारियांजेला हंगरिया यांना 2025 सालचा जागतिक अन्न पुरस्कार मिळाला आहे. त्या कोणत्या देशाच्या आहेत? ब्राझील या देशाच्या आहेत त्या. मे 2025 मध्ये बुद्धिबळावर कोणत्या देशात बंदी घालण्यात आली? अफगाणिस्तान. नेक्स्ट आहे 8वा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला? 12 ते 18 मे 2025 दरम्यान. थीम होती मेक वॉकिंग सेफ अँड मेक सायकलिंग सेफ. 15 मे 2025 रोजी भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात तिस्ता प्रहार सराव आयोजित केला? पश्चिम बंगाल. मे 2025 मध्ये कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन योजनेत 12 नवीन उत्पादने समाविष्ट केली आहेत? उत्तर प्रदेश राज्याने. भारताने कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात पाकल दुल जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे? जम्मू आणि काश्मीर. तर मारुसुदर नदीवरती हा जलविद्युत प्रकल्प असणार आहे. मारुसुदर नदी ही चिनाबची उपनदी आहे. मे 2025 मध्ये अनुराग भूषण कोणत्या देशात भारताचे राजदूत बनले आहेत? स्वीडन. भारत बौद्ध केंद्राचे उद्घाटन कोठे झाले आहे? नवी दिल्ली. संयुक्त राष्ट्रांच्या मते 2025 आणि 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असेल? भारत. मे 2025 मध्ये कोणत्या देशावरील बंदी फिफाने अधिकृतपणे उठवली आहे? कांगो प्रजासत्ताक. कोणत्या शहरात संचारी कावेरी आणि सरला कावेरी हे स्मार्ट पाणी पुरवठा आणि कनेक्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे? बंगळुरू. मे 2025 मध्ये भारतीय लष्कराला कोणत्या क्षेपणास्त्राची नवीन तुकडी मिळाली आहे? इग्लायस. रशिया या देशाने हे विकसित केलेले आहे. तर इग्लायस या क्षेपणास्त्राची नवीन तुकडी भारताला मिळालेली आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्यात निपाह विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे? केरळ. मे 2025 मध्ये कोणत्या देशाने भारतीयांसाठी गोल्डन विजा सुरू केला आहे? व्हिएतनाम. 1972 मध्ये प्रक्षेपित केलेल्या सोव्हिएत युनियनच्या कॉस्मॉस 482 या अंतराळयानाचे अवशेष अनियंत्रितपणे कोठे पडले? हिंदी महासागरमध्ये पडलेले आहेत. 10 मे 2025 रोजी. सरस्वती पुष्करलू उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तेलंगणा राज्यामध्ये. 11 मे 2025 रोजी ब्रह्मोस क्षेपणास्त्र युनिटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? लखनौ या ठिकाणी. बहुचर्चित S-400 ही कोणत्या देशाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे जी भारताने खरेदी केली आहे? रशियाने विकसित केलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 19 मे 2025 रोजी सबरीमाला श्री अय्यप्पा मंदिराला भेट दिली. हे मंदिर कोणत्या राज्यात आहे? केरळ राज्यामध्ये आहे. नेक्स्ट आहे 9 मे 2025 रोजी रशियातील मॉस्को येथे झालेल्या 80व्या विजय दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे? संजय सेठ यांनी. खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकली आहेत? महाराष्ट्र. मे 2025 मध्ये दहशतवाद विरोधी ऑपरेशन नादेर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? त्राल. जम्मू आणि काश्मीर मधील त्राल या ठिकाणी ऑपरेशन नादेर सुरू करण्यात आले. दहशतवाद विरोधी ऑपरेशन आहे हे. 14 मे 2025 रोजी भारत 6G 2025 ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात असलेल्या आदमपूर हवाई दल तळाला भेट दिली? पंजाब राज्यातील. मे 2025 मध्ये बलुचिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिला सहाय्यक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कशिश चौधरी. भारतातील पहिले माहूत गाव कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तमिळनाडू राज्यामध्ये. तमिळनाडू राज्यातील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकाडू हत्ती छावणीमध्ये.
संसद रत्न पुरस्काराने किती खासदारांना सन्मानित करण्यात आले आहे? एकूण 17 खासदारांना सन्मानित करण्यात आलेले आहे. देशातील पहिली विस्टाडोम ट्रेन सेवा कोणत्या राज्यातील जंगलात सुरू करण्यात आली आहे? उत्तर प्रदेश. कतर्निया घाट वन्यजीव अभयारण्यापासून दुधवा व्याघ्र प्रकल्पापर्यंत ही ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. मे 2025 मध्ये चीन आणि कोणत्या देशाने गोल्डन ड्रॅगन 2025 संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे? कंबोडिया. पहिले खेलो इंडिया बीच गेम्स 2025 कोठे आयोजित करण्यात आले? दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव. तर मणिपूरने 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य असे एकूण 14 पदकांसह विजेतेपद पटकावलेले आहे. पहिल्या क्रमांकावरती महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती राहिले. ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षणासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया कोणी सुरू केले? भारतीय तटरक्षक दल. मिस वर्ल्ड स्पोर्ट्स चॅलेंजचा किताब 2025 कोणी जिंकला आहे? एलिस रँडम, एस्टोनिया. 18 मे 2025 रोजी इंदिरा सौर गिरी जल विकासम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तेलंगणा राज्यामध्ये. याचा उद्देश आहे शेतकऱ्यांच्या लागवडीयोग्य जमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे. 20 मे 2025 रोजी M.R. श्रीनिवासन यांचे वयाच्या 95व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? अणुशास्त्रज्ञ होते. इटालियन ओपन 2025 कोणी जिंकली आहे? कार्लोस अल्काराज. महिला एकेरीचे विजेतेपद जॅस्मिन पाओलिनी, इटली. कोणत्या अंतराळ संस्थेच्या ग्रेल मोहिमेने चंद्राच्या विषमतेचे गूढ उकलले आहे? नासा. कोणत्या देशात भगवान हनुमानाची 16 फूट उंच मूर्ती स्थापित करण्यात आली आहे? गयाना. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने नूतनीकरण केलेले राजो की बाहुली कोठे आहे? महरौली, दिल्ली. 18 मे 2025 रोजी इस्रोने कोणत्या रॉकेटने आपला 101 वा उपग्रह EOS-09 प्रक्षेपित केला? PSLV 661. कोणत्या राज्यातील गया जिल्ह्याचे नाव गयाजी असे ठेवण्यात आले आहे? बिहार. 20 मे 2025 रोजी डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन झाले. ते कोण होते? खगोलशास्त्रज्ञ होते. आर्थिक वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक GST संकलन असलेल्या राज्यांमध्ये कोणते राज्य पहिले आहे? महाराष्ट्र. कोणत्या देशातील शल्यचिकित्सकांनी पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले आहे? अमेरिका, कॅलिफोर्निया या ठिकाणी हे करण्यात आले. नेक्स्ट आहे 2025 मध्ये जगभरातील 20 सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये किती भारतीय भाषांचा समावेश आहे? एकूण 5 भाषांचा. तर जगामध्ये हिंदी भाषा ही 3ऱ्या क्रमांकावरती आहे बोलली जाणारी भाषा. पहिल्या क्रमांकावरती आहे इंग्रजी. नेक्स्ट आहे 2025च्या अंतर्गत विस्थापनावरील जागतिक अहवालानुसार विस्थापित लोकांची संख्या किती आहे? 83.4 दशलक्ष. तर यामध्ये सुदान हा देश पहिल्या क्रमांकावरती आहे विस्थापित लोकांच्या. दोहा डायमंड लीग 2025 मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने किती अंतरावर भालाफेक करून सर्वोत्तम कामगिरी केली आहे? 90.23 मीटर. या स्पर्धेमध्ये त्याने रौप्य पदक जिंकले. भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ कोणते बनले आहे? इलिनॉय टेक, मुंबई या ठिकाणी हे कॅम्पस स्थापन करण्यात आलेले आहे. शिरोई लिली महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? मणिपूर. युरोपियन युनियन सोबत सुरू केलेल्या सागरी प्लास्टिक कचरा प्रकल्पात कोणते मंत्रालय गुंतवणूक करेल? पर्यावरण मंत्रालय. आर प्रज्ञानंदाने सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक विजेतेपद जिंकले आहे. ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? रोमानिया, बुखारेस्ट या ठिकाणी. 18 मे 2025 रोजी राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स याच्या एका तुकडीने कोणत्या पर्वत शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे? माउंट एव्हरेस्ट. मे 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशात पोलिओचा प्रादुर्भाव झाल्याचे जाहीर केले आहे? पापुआ न्यू गिनी. जगभरात आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 18 मे रोजी. कोणत्या देशात लास्सा तापाच्या प्रादुर्भावामुळे 138 लोकांचा मृत्यू झाला आहे? नायजेरिया. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल जगाला सांगण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या देशांमध्ये किती बहुपक्षीय शिष्टमंडळे पाठवली आहेत? एकूण 7. मे 2025 मध्ये कामिल इद्रिस यांची कोणत्या देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? सुदान देशाचे. कोणत्या देशाने अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती असे नाव दिले आहे?
श्रीलंका या देशाने. कोणत्या राज्यात असलेल्या कोडाईकनाल सौर वेधशाळेच्या 125व्या वर्धापन दिनानिमित्त टपाल विभागाने एक स्मारक टपाल तिकीट जारी केले आहे? तमिळनाडू राज्यातील. ACFF अंडर-19 चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? भारताने जिंकलेले आहे. उपविजेता राहिलेला आहे बांगलादेश. मे 2025 मध्ये भारताने कोणत्या देशातून येणाऱ्या तयार कपडे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या प्रवेशावर बंदी घातली आहे? बांगलादेश. मे 2025 मध्ये कोणत्या देशाने अल्झायमरसाठी पहिली रक्त चाचणी मंजूर केली आहे? अमेरिका. कोणत्या देशात माउंट इबू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? इंडोनेशिया. निकुसर डॅन कोणत्या देशाचे राष्ट्रपती झाले आहेत? रोमानिया. जागतिक मधमाशी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 20 मे. 2025 ची थीम आहे निसर्गापासून प्रेरित मधमाशी पालन. मे 2025 मध्ये कोणत्या IITने हायस्कूलच्या मुलींना STEM मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी मनस्वी मार्गदर्शन उपक्रम सुरू केला आहे? IIT दिल्ली. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे कोणते राज्य पहिले राज्य बनले आहे? केरळ. मे 2025 मध्ये सागरी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सागर में सन्मान उपक्रमाचे अनावरण कोणी केले? सर्बानंद सोनोवाल. अमेझॉनमध्ये सापडलेल्या जगातील सर्वात मोठ्या सापाला काय नाव देण्यात आले आहे? नॉर्दर्न ग्रीन ॲनाकोंडा. भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे? मिझोराम. इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2025. युरोपा लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? युरोपा लीग हे फुटबॉलशी संबंधित आहे. तर 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? टोटेनहॅम हॉटस्पर संघाने. उपविजेता राहिलेला आहे मँचेस्टर युनायटेड. 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला हार्ट लॅम्प या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा? तर या पुस्तकाच्या लेखिका आहेत बानू मुस्ताक आणि हार्ट लॅम्प ही पहिली कन्नड पुस्तक आहे ज्याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. मे 2025 मध्ये केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख तपन डेक्का यांचा कार्यकाळ किती वाढवला आहे? 1 वर्षासाठी. 21 मे 2025 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या प्राचीन शिवलेल्या जहाजाचे नाव काय आहे? INSV कौंडिन. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली CISF अधिकारी कोण बनली आहे? गीता समोता. भारतातील पहिल्या 9000 HP लोकोमोटिव्ह इंजिनचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? दाहोद, गुजरात या ठिकाणी. 22 मे 2025 रोजी प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी कोणती मोहीम सुरू केली आहे? एक राष्ट्र एक ध्येय. मे 2025 मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या 78व्या जागतिक आरोग्य सभेत कोणत्या देशाला ट्रॅकोमा निर्मूलन प्रमाणपत्र देण्यात आले आहे? भारत. 20 मे 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी E0FIR उपक्रमाची घोषणा कोठे केली आहे? दिल्ली या ठिकाणी. 2025-26 या कालावधीसाठी आशियाई उत्पादकता संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे? भारताला मिळालेले आहे. मे 2025 मध्ये शिवपाल सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांच्यावर 8 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? भालाफेक. 20 मे 2025 रोजी ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाचे नवीन पोर्टल कोणी सुरू केले आहे? अमित शहा यांनी. मे 2025 मध्ये मॉरिशस आणि कोणत्या देशाने चागोस द्वीपसमूहावरील करारावर स्वाक्षरी केली आहे? UK. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदींनी 103 अमृत स्टेशनचे उद्घाटन केले आहे. ही योजना कधी सुरू करण्यात आली? 2022 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे अमृत भारत स्टेशन योजना. नेक्स्ट आहे पेरिटो मोरेनो हिमनदी कोणत्या देशात आहे जिथून अलीकडेच एक मोठा बर्फाचा तुकडा तुटला आहे? अर्जेंटिना या देशामध्ये आहे. 78व्या कान्स चित्रपट महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? फ्रान्स. PM E-ड्राईव्ह योजनेअंतर्गत कोणत्या शहरात इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जातील? बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली. मे 2025 मध्ये 12 वर्षानंतर पुष्कर कुंभ कोठे आयोजित करण्यात आला? चमोली या ठिकाणी. मे 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे? हार्वर्ड युनिव्हर्सिटी. 2025 चे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद
आणि प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले होते? रॉटरडॅम, नेदरलँड्स. नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे ज्याने ATP टूरचे 100वे विजेतेपद जिंकले आहे? सर्बिया. मोनिका केजिया सेम्बरिंग हिने मिस वर्ल्ड 2025चा टॅलेंट फायनल जिंकला आहे. ती कोणत्या देशाची आहे? इंडोनेशिया. मे 2025 मध्ये चेन्नई येथील सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणचे संचालक कोण बनले आहेत? राम मोहन यमके. अलीकडेच नवीन कोरोना प्रकार JN1 चे 14,000 रुग्ण कोठे नोंदवले गेले आहेत? सिंगापूर. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या मते भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनेल? 2050 पर्यंत. सध्या चीन हा देश पहिल्या क्रमांकावरती आहे. 15 मे पासून सुएझ कालवा प्राधिकरणाने मालवाहू जहाजांना किती टक्के सूट दिली आहे? 15%. सुसान ले यांना कोणत्या देशाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? ऑस्ट्रेलिया. 20 मे 2025 रोजी दुसरा ब्ल्यू डायलॉग 2025 कोठे आयोजित करण्यात आला होता? नवी दिल्ली. 23 मे 2025 रोजी रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली. इथालिया मल्काना ही फुलपाखराची नवीन प्रजाती पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळली आहे? अरुणाचल प्रदेश. गोल्डन डोम ही संरक्षण प्रणाली कोणता देश तयार करणार आहे? अमेरिका. 25 तारखेला जागतिक फुटबॉल दिन साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली? 2024 मध्ये. थीम आहे टुगेदर वी आर स्ट्रॉंगर. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात आला? 22 मे. 2025 ची थीम आहे निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास. भारतीय क्रिकेट संघाचा नवा कसोटी कर्णधार कोण बनला आहे? शुभमन गिल. 24 मे 2025 रोजी नीती आयोगाची 10वी गव्हर्निंग कौन्सिल बैठक कोठे झाली? नवी दिल्ली या ठिकाणी. राष्ट्रकुल दिन कधी साजरा केला जातो? 24 मे. कॅन्टर ब्रँड्स 2025 अहवालात कोणत्या ब्रँडला सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड म्हणून घोषित करण्यात आले आहे? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. 21 मे 2025 रोजी कोणत्या देशात 24वी हिंद महासागर रिम असोसिएशन बैठक आयोजित करण्यात आली होती? श्रीलंका. थीम आहे भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत हिंद महासागर. जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो? 23 मे. 2025 ची थीम आहे डान्सिंग टर्टल रॉक. मे 2025 मध्ये राहवीर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये. उद्दिष्ट आहे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना त्वरित वैद्यकीय मदत देऊन जीव वाचवणे. तर या अंतर्गत रुग्णांना किंवा ऍक्सिडेंट झालेल्या रुग्णाला जर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले तर त्या पोहोचवणाऱ्या व्यक्तीला 25,000 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर मध्य प्रदेशमधून ही राहवीर योजना सुरू केलेली आहे. मे 2025 मध्ये इंडिगोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विक्रमसिंह मेहता. छोंजिन अंगमो ही एव्हरेस्टवर चढाई पूर्ण करणारी पहिली दृष्टीहीन महिला ठरली आहे. ती कोणत्या राज्याची आहे? हिमाचल प्रदेश. मे 2025 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने किती स्थळांना जागतिक महत्त्वाच्या कृषी वारसा प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे? 6 स्थळांना. कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेडचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? तमन्ना भाटिया. पहिली चेरी कार्गो ट्रेन जम्मू आणि काश्मीर ते कोणत्या शहरापर्यंत धावेल? मुंबई. मे 2025 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेचा 10वा सदस्य देश कोणता बनला आहे? अल्जेरिया. 25 मे 2025 रोजी मन की बात कार्यक्रमाच्या 122व्या भागात पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्याच्या क्राफ्टेड फायबर्सचा उल्लेख केला आहे? सिक्कीम राज्याच्या. फिबा महिला आशिया कप 2025 कोणत्या देशात होणार आहे? ज्यासाठी मियाओ लिजी आणि युको ओगा यांना राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? चीन देशामध्ये. द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पूजा पुजारा. जानुज कुसोचिन्स्की मेमोरियल स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे? रौप्य पदक. 2024-25 च्या सीरिये सीझनचा विजेता कोण बनला आहे? नापोली. उपविजेता राहिलेला आहे कॅग्लियारी. कोणता देश जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? भारत. मे 2025 मध्ये चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये कोणता देश सामील झाला आहे? कोलंबिया.
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे कोणाला डॅग हॅमरसोल्ड पदक देण्यात आले आहे? अमिताभ झा आणि संजय सिंग. 31व्या वेळी माउंट एव्हरेस्ट सर करणारे कामी रीता शेर्पा कोणत्या देशाचे आहेत? नेपाळ या देशाचे आहेत. मे 2025 मध्ये उत्तराखंडमधील कोणत्या ठिकाणी आदि शंकराचार्यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे? केदारनाथ, बद्रीनाथ आणि उत्तरमान्य. उत्तरमान्याला ज्योतिर्मठ म्हणतात. भारतीय पॅरा ॲथलीट महेंद्र गुर्जरने F42 भालाफेक स्पर्धेत किती अंतर फेकून विश्वविक्रम केला आहे? 61.17 मीटर. 19 ते 24 मे 2025 दरम्यान परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी कोणत्या देशांना भेट दिली आहे? नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी. फॉर्म्युला 2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय ड्रायव्हर कोण बनला? कुश मैनी. अमेरिकन म्युझिक अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे संगीतकार कोण बनले आहेत? राजा कुमारी. 2026 मध्ये आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? अहमदाबाद. 1 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली. मे 2025 मध्ये कर्नाटक वन विभागाचे राजदूत म्हणून कोणत्या माजी क्रिकेटपटूची नियुक्ती करण्यात आली आहे? अनिल कुंबळे. मलेशिया मास्टर्स 2025 बॅडमिंटनचे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे? ली शिपेंग. एकेरी महिला विजेतेपद वांग झी ई, चीन. अलीकडे चर्चेत आलेला ई हंसा काय आहे? इलेक्ट्रिक ट्रेनर विमान आहे. भारत सरकार येणाऱ्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वदेशी इलेक्ट्रिक विमाने बनवणार आहे. हेच असणार आहे ई हंसा. मे 2025 मध्ये कोणत्या राज्याची राजधानी रेल्वे नेटवर्कने जोडली जाणारी ईशान्येकडील राज्याची 4थी राज्य राजधानी बनली आहे? आयझॉल. गुगलने लॉन्च केलेले गुगल बीम काय आहे? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म. मे 2025 मध्ये कोणत्या संस्थेने शाळांमध्ये साखर मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत? CBSE. याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना जास्त साखरेच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्यांबद्दल जागरूक करणे. मलानी फोनेस्का कोणत्या देशातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या ज्यांचे 24 मे 2025 रोजी निधन झाले? श्रीलंकेच्या. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताच्या GDP मध्ये MSME क्षेत्राचे योगदान किती आहे? 29%. 78व्या जागतिक आरोग्य सभा 2025 मध्ये किती आफ्रिकन देशांनी कालाजार निर्मूलनासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे? 6 देशांनी. 6 देश आहेत बघा: चाड, जिबुती, इथिओपिया, सोमालिया, दक्षिण सुदान आणि सुदान. स्वदेशी 5व्या पिढीतील लढाऊ विमानांच्या विकासासाठी भारत सरकारने कोणत्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे? ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. मे 2025 मध्ये कोणत्या देशाने भारतीय पर्यटकांना व्हिसामुक्त प्रवेश दिला आहे? फिलिपिन्स. मे 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या वन विभागाने 16वी आशियाई सिंहगणना जाहीर केली आहे? गुजरात राज्याने. भारताचा 4था सर्वात मोठा कच्चा तेल पुरवठादार कोण बनला आहे? अमेरिका. मे 2025 मध्ये स्वदेशी भारत पूर्वानुमान प्रणाली कोणी सुरू केली आहे? डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी. भारतातील पहिली जीन संपादित मेंढी कोणत्या विद्यापीठाने तयार केली आहे? शेरे काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ. 2025च्या ISSF ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? भारत. भारतीय नेमबाजांनी 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदकासह एकूण 11 पदके जिंकलेली आहेत. महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 28 मे. मे 2025 मध्ये संपूर्ण ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कचे 100% विद्युतीकरण साध्य करणारे कोणते राज्य भारतातील 24वे राज्य बनले आहे? गुजरात. जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोलने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑपरेशन सिक्युअर. मोदीज नीतिशास्त्र द वर्ल्ड हिज ऑयस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आदिश C अग्रवाल. 1 मे 2025 पासून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनंत अंबानी. नेक्स्ट आहे एप्रिल 2025 मध्ये ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अँबॅसिडर कोणाला बनवण्यात आले आहे? कृती सेनन. 22 मे 2025 रोजी महिलांच्या AI आणि सायबर सुरक्षा कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी
यशोदा AI कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? राष्ट्रीय महिला आयोग. बरेली येथील महात्मा ज्योतिबा फुले रोहलखंड विद्यापीठात हे सुरू करण्यात आले. भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग गाव कोणत्या राज्यात विकसित केले जाईल? अमरावती, आंध्र प्रदेश. एप्रिल 2025 मध्ये कोणत्या देशाने सेंझाऊ 20 मोहीम सुरू केली आहे? चीन देशाने. IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? सौरव कोठारी. उपविजेता राहिलेला आहे पंकज अडवाणी आणि ठिकाण होते कार्लो, आयर्लंड. पुणे फिडे महिला ग्रांप्री 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? कोनेरू हम्पी. एप्रिल 2025 मध्ये केंद्रीय कौशल्य मंत्रालयाने AI करिअर्स फॉर वुमेन अभियान कोणत्या संस्थेसोबत मिळून सुरू केले आहे? मायक्रोसॉफ्ट. अमेरिकाने कोणत्या देशादरम्यान बालिकाटन 2025 लष्करी सराव आयोजित करण्यात आला? फिलिपिन्स. कालावधी होता 21 एप्रिल ते 9 मे 2025 दरम्यान. तालिसमन सेबर 2025 नावाच्या लष्करी सरावाची 11वी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केली जाईल? ऑस्ट्रेलिया. कालावधी असणार आहे 13 जुलै ते 4 ऑगस्ट 2025. क्लॉस शॉब हे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते ज्यांनी एप्रिल 2025 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? जागतिक आर्थिक मंच. जगातील पहिला एकात्मिक अक्षय ऊर्जा साठवण प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? आंध्र प्रदेश राज्यामध्ये. आंध्र प्रदेशातील कुर्नूल जवळील पिन्नापुरम या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. द काश्मीर शाल ही कादंबरी कोणी लिहिली आहे? रोजी थॉम्सन यांनी. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू, कल्पकम या ठिकाणी. 24 एप्रिल 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया स्टील 2025 चे उद्घाटन कोठे केले? महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. थीम आहे स्टीलच्या भविष्याला आकार देणे, क्षमता वाढ, शाश्वतता, डिजिटलायझेशन आणि डाऊनस्ट्रीम अनुप्रयोगांना प्रोत्साहन देणे. 2027 मध्ये होणाऱ्या 10व्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? ब्राझील. T20 मध्ये 12,000 धावा करणारा दुसरा भारतीय कोण बनला? रोहित शर्मा. कोणत्या ठिकाणच्या बंदीपूर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे? काश्मीर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मे महिन्यातील सर्व चालू घडामोडी अभ्यासल्या. तर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या स्पर्धा अभ्यास या ॲपला नक्की भेट द्या. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.